म्हणजे खराब आहे. खाली 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 बघा तुमच्या अभ्यास केल्यानंतर एवढं काय वाटतं तो पण मोठा आहे, तो पण असोसिएट आहे, असोसिएट डायरेक्टर आहे. किती काय वाटतं पाणी मिळून आलं का मला असोसिएट डायरेक्टर आहे. आणि म्हणजे एकच नाही. अरे कल का जो प्रोग्राम किया वो हाँ आपको मिला है कि नहीं मिला ये पहले बोलो। हाँ फिर उसको मैडम को ये कल का भेज देगी आपको, कल का भेज दो। सांभाळावे लागत. तो लांब आहे. त्यांनी सगळं केलं, फोटो पण ते पण संविधान पण आणि वरचं ते स्वतःगतांचं आणि बाबासाहेबांचे फोटो आहे. किसे ठेवलंय बघा. स्वाक्षरी आहे. कुठे गेला तो टाकला होता.
समोर बघा चष्मा काढ ना चष्मा ओके असं नका सर इकडे बघा. थोडं पुढे या ना आता जर जरा पुढच्या लाईनीवर. हां बरं. संपूर्ण दृश्य लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदीच 2 दिवसांनी म्हणजे 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. परिचय देतो मला. आज स्वरक्षाने तुम्ही अगोदर परिचय देतो ठीक आहे परिचय द्या. ठीक आहे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी डॉक्टर संतोष चंद्रकांत कटारे, इंटरनॅशनल ब्लड आर्टिस्ट. मी या देशामध्ये सर्व जाती, धर्म, पंथ, परंपरा या सर्वांचे जे धर्मगुरू आहेत, सर्व जे महापुरुष आहेत, सर्व धर्म समभाव हा विचार जोपासून मी प्रत्येक महापुरुषाचे चित्र स्वतःच्या रक्ताने रंगवलेले आहेत. त्यासाठी अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत. त्यातच महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आपण खातो तो घास आणि घेतो तो श्वास हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांमुळे. बाबासाहेबांपेक्षा जीवनामध्ये माझ्यासाठी मोठं काही नाही आहे. तर त्या महामानवाचं चित्र तर मी प्रथमच काढलेलं होतं. त्यानंतर माता रमाईचं देखील काढलं होतं. भारतीय संविधानाचं प्रायम्बलसुद्धा काढलं होतं. परंतु आता ह्या जयंतीला काय नवीन उपक्रम द्यावा म्हणून मी महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी स्वाक्षरी आहे, जी सही आहे, जिने करोडो आणि अरबो लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल केला, अशा महामानवाची सही मी आजच्या दिनी बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं त्या ठिकाणी या सहीचं प्रदर्शन करून त्यांना एक अनोख्या प्रकारची मानवंदना या ठिकाणी मी देत आहे. आज या बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला तुम्ही एवढा मोठा उपक्रम उभा केला, या माध्यमातून लोकांना काय संदेश देईल? लोकांना एकच संदेश देईल की आता आपण बघितलेलं आहे की 11 एप्रिल रोजी जय भीम पॅन्थर नावाचा एक चित्रपट आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला आहे. तो चित्रपट बघा आणि त्याच्यातून बोध घ्या की आपल्या तरुणांना नेमकं काय करायचं आहे, कशा पद्धतीने आपल्यावर अन्याय अत्याचार होतात, संविधानिक पद्धतीने कसा त्याचा उत्तर आपण दिलं पाहिजे आणि आपण एकतेने कसं राहिलं पाहिजे. आणि आपली जी संघटना असेल ती जर जोमाने काम करू लागली आणि तिचं नाव होऊ लागलं तर कशा पद्धतीने आपल्याला एकमेकांच्या कानामध्ये काहीतरी सांगून ती संघटना केली जाते किंवा त्या संघटनेमध्ये भेद निर्माण केला जातो आणि ती तोडली जाते, उद्ध्वस्त केली जाते. या चित्रपटातून आपल्याला ते शिकायला मिळेल. लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपण आलेला आहात, आता आपला मानाचा गिनीज वर्ल्ड बुकमध्ये काय सांगा? लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माझं नामांकन झालेलं आहे. त्याच पद्धतीने आता माझं जे पुढचं पाऊल आहे ते गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आहे. कारण आदरणीय मोदी साहेबांची जून जुलैच्या अधिवेशनामध्ये मी डेट मागण्यासाठी अर्ज केलेला आहे. लवकरच एक नवीन उपक्रम स्वतःच्या रक्ताने आपल्याला काढण्यासाठी बघायला मिळेल. बरं, ते जय भीम पॅन्थरचे आर्टिस्ट आहेत त्यांना त्यांची बाईक ओके ओके खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे वाजागाजा सध्या जयंतीच्या पूर्वसंधी तिला देखील चित्रपट आला आहे. आणि आज या साहेबांनी जो हे केलेलं आहे स्वाक्षरी, त्या स्वाक्षरीसाठी तुम्ही शुभेच्छा द्यायला आला आहे. साहेब काय सांगा? सरांना खूप मोठ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि आमच्या जय भीम पॅन्थर एक संघर्ष या सगळ्या टीमकडून सरांना शुभेच्छा. आणि हे कार्ड मला जरा सर पहिल्यांदा भेटले होते सर आणि त्यांनी सांगितलं की मी रक्तानं बाबासाहेबांचं चित्र, भगवान बुद्धाचं चित्र काढलं. मला तर विश्वास वाटला नाही की म्हटलं हे असं काय ना, मी आज प्रत्यक्षात पाहिलं तर मी तिकडं लांब होतो की म्हटलं हे नेमकं खरंच हे कसं काय हे करतात. म्हटलं हे स्वतःच्या रक्तानं करणं म्हणजे
जे गाणं आहे की आपण काय करतो, की मी आता ते गाणं आहे कडूबाईंनी म्हटलेलं की भाकरीवरची सही आहे बाबासाहेबांची, हे खरे रक्तात आमच्या बाबासाहेब आहेत. आम्ही हे पावलोपावली सांगत असतो आणि सरांनी दाखवलं आहे ते. या आर्टसाठी माझ्याकडून खरंच खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद सर. जय भीम. जय भीम. जय सर, आज आपण डॉक्टर बाबासाहेब जयंती जी आहे ती काही दिवसांनी पार पडणार आहे आणि त्याच्यासाठी आपण रक्ताची सिग्नेचर सुद्धा केली आहे, त्या चित्र केलं, काय सांगता? महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. जसं जसं शिक्षण पुढे जाईल, ज्या ज्या पद्धतीने समाजामध्ये शिक्षणाची बीजे रोवतील, तेव्हा तेव्हा शिक्षणाच्या एक मोठ्या उद्दिष्टावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्या शिक्षित तरुणाला बघायला मिळतील. म्हणजे आपल्या मानवजातीसाठी नेमकं बाबासाहेबांनी काय केलं आहे, विशेष महिला वर्गांसाठी, हे आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळेल. अशा करोडो आणि अब्जो लोकांचं आयुष्य हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका स्वाक्षरीने बदललेलं आहे. 5000 वर्षापूर्वीचा जो इतिहास आहे तो केवळ 50 वर्षामध्ये बाबासाहेबांनी बदललेला आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला सगळ्यांना या देशामध्ये बघायला मिळेल. महामानवासाठी तुमचं हे जे प्रेम आहे ते चित्रहून ते दिसून येत आहेत आणि तुम्ही ह्याच्या आधी पण खूप काही चित्र केले आहेत. आपण कॉन्स्टिट्यूशनसुद्धा बघू शकता. ह्याच्याबद्दल काय म्हणजे काय तुम्हाला असं काही डिफिकल्टी किंवा चॅलेंजिंग वाटलं होतं जेव्हा तुम्ही याची सुरुवात केलं होतं? येस, मला वाटलेलं अगोदर चॅलेंजिंग, कारण ज्यावेळेस चित्रकला महाविद्यालयातून पदवी धारण केली त्यानंतर प्रत्येक विद्यालयामध्ये पोर्ट्रेट असो, वॉटर कलरने रंगवतात, स्केच पेनने रंगवतात, ऑइल पेंटने रंगवतात, परंतु चळवळीचा कुठंतरी टच असल्यामुळे, विद्यार्थी संघटनेमध्ये काम केल्यामुळे महापुरुषांचे विचार माझ्या नसानसामध्ये भिनले होते. आणि बाबासाहेब आंबेडकर वाचल्याच्या नंतर असं कळालं की सर्व जे महापुरुष आहेत या देशामधले, त्या सर्वांचं कुठंतरी आपण स्थान जोपायला पाहिजे. आणि सर्वांचा विचार एक आहे, हा मला बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास केल्याच्या नंतर कळालं. म्हणून मी सर्व धर्म समभाव या नात्याने सर्व महापुरुषांचे चित्र मी स्वतःच्या रक्ताने रंगवत असतो. नेमकं किती वर्षापासून तुम्ही याची सुरुवात केली? जवळजवळ 15 वर्षापासून मी या कार्याची सुरुवात केली होती. सुरुवातीला मी छत्रपती शिवराय यांचं चित्र काढलेलं, त्याच्यानंतर मग राजमाता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई यांचे चित्र मी सुरुवातीला रेखाटले होते. आता पुढचा पाऊल काय असणार आहे किंवा पुढचं चित्र काय असणार आहे, डोक्यात काय आहे? आता लागलीच म्हणजे मी साऊथ आफ्रिका या क्रिकेटचे खेळाडू रबरमॅन जॉन्टी रोड्स यांना येशू ख्रिस्त यांचं चित्र नुकतंच भेट दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस माझी साऊथ आफ्रिकेचे जे जॉन्टी रोड्स आहे त्यांच्याबरोबर भेट झाली, तर मला असं कळून आलं की ते लोक किती म्हणजे आपल्या जे धर्मसंस्थापक असतात त्यांच्या विचारांना, त्यांच्या आचारांना शांतीचा संदेश, एकतेचा संदेश, समानतेचा संदेश कशा छान पद्धतीने देतात, कसा त्यांचा बिहेवियर असतो, हे मला त्या ठिकाणी बघायला मिळालं. आणि माझ्यासाठी एक खूप मोठी शिकवण त्या ठिकाणी होती.